आता आपण प्रश्नसंच 3 मधील काही उदाहरणं सोडवू. प्रश्न 1. त्रिकोण DCE मध्ये DE बरोबर 7.9 सेंटीमीटर, कोन C बरोबर 135 अंश, कोन D बरोबर 20 अंश. तर त्रिकोण काढून त्याचं परिवर्तुळ काढा. उकल. प्रथम रेख DE हा 7.9 सेंटीमीटर लांबीचा काढू. आता कोनमापकाच्या सहाय्याने D बिंदूवर 20 अंश मापाच्या कोनाची खूण करून त्यातून जाणारा किरण काढू. नंतर E बिंदूवर कोनमापकाच्या सहाय्याने 25 अंशाची खूण करून त्यातून जाणारा एक किरण काढून हे दोन्ही किरण परस्परांना छेदतील. त्या छेदनबिंदूला C असं नाव देऊ. अशा प्रकारे त्रिकोण DCE मिळाला. आता परिवर्तुळ काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढणं आवश्यक आहे. प्रथम बाजू DE चा लंबदुभाजक काढू. त्यासाठी कंपासमध्ये बाजू DE च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन D बिंदू केंद्र घेऊन बाजू DE च्या दोन्ही बाजूला कंस काढू. नंतर त्याच त्रिज्येने C केंद्र घेऊन आधीच्या कंसांना छेदणारे कंस कंपासच्या सहाय्याने काढू. दोन्ही छेदबिंदूतून जाणारी रेषा काढू. हा बाजू DE चा लंबदुभाजक काढला. आता बाजू C च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन C आणि E केंद्र घेऊन रेख CE च्या दोन्ही बाजूंना छेदणारे कंस काढू. त्या छेदबिंदूतून जाणारी रेषा काढू. हा बाजू CE चा लंबदुभाजक काढला. दोन्ही बाजूंचे लंबदुभाजक परस्परांना छेदले. त्या बिंदूला O असं नाव दिलं. आता O ही त्रिज्या आणि O केंद्र घेऊन वर्तुळ काढलं. ते त्रिकोण DCE च्या तिन्ही शिरोबिंदूतून जातं. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण DCE चं परिवर्तुळ मिळालं. प्रश्न 2. DA बरोबर 6.4 सेंटीमीटर, कोन D बरोबर 120 अंश, कोन A बरोबर 25 अंश. अशा मापाचा त्रिकोण DAT काढून त्याचं अंतर्वर्तुळ काढा. उकल. प्रथम रेषाखंड DA हा 6.4 सेंटीमीटर लांबीचा काढा. आता कोनमापकाच्या सहाय्याने D बिंदूतून 120 अंशातून जाणारा किरण आणि A बिंदूतून 25 अंशातून जाणारा किरण काढा. दोन्ही किरणांच्या छेदनबिंदूला T असं नाव द्या. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण DAT अपेक्षित त्रिकोण मिळाला. प्रथम कंपासच्या सहाय्याने कोन D आणि कोन A यांचे कोनदुभाजक काढा. या कोनदुभाजकांच्या छेदनबिंदूला I असं नाव द्या. आता बिंदूतून बाजू DA वर गुण्याच्या मदतीने लंब काढा. लंबाच्या छेदनबिंदूला M असं नाव द्या. बिंदू M हा लंबपाद आहे. आता IM त्रिज्या आणि I केंद्र घेऊन वर्तुळ काढा. हे वर्तुळ त्रिकोण DAT च्या सर्व बाजूंना स्पर्श करतं. म्हणजेच ते त्रिकोण DAT चं अंतर्वर्तुळ आहे. प्रश्न 3. बाजूची लांबी 6.6 सेंटीमीटर असणाऱ्या समभुज त्रिकोण ABC चे परिवर्तुळ काढा. उकल. प्रथम रेषाखंड BC हा 6.6 सेंटीमीटर लांबीचा काढा. आता कंपासमध्ये 6.6 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन B केंद्रातून रेख BC च्या वरच्या बाजूला एक कंस काढला. नंतर तेच अंतर ठेवून C केंद्रातून आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढला. कंसाच्या छेदनबिंदूला A नाव द्या. आता AB आणि AC जोडा. आपल्याला अपेक्षित त्रिकोण ABC मिळाला. आता कोन B आणि कोन C यांचे कोनदुभाजक काढा. त्यांच्या छेदनबिंदूला P असं नाव द्या. आता P बिंदूमधून
बाजू BC वर PM लंब काढा. आता P केंद्र आणि PM त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. हे त्रिकोण ABCचं अंतर्वर्तुळ आहे. समभुज त्रिकोणाचे अंतर्मध्य आणि परिकेंद्र एकच असतो. म्हणून PB त्रिज्या आणि P केंद्र घेऊन वर्तुळ काढा. ते त्रिकोण ABCच्या सर्व शिरोबिंदूतून जातं. हे त्रिकोण ABCचं परिवर्तुळ आहे. प्रश्न 4. त्रिज्या 3.1 सेंटीमीटर आणि वर्तुळ केंद्र O घेऊन वर्तुळावरील कोणताही बिंदू R मधून वर्तुळाची स्पर्शिका काढा. उकल. O केंद्र असलेलं 3.1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही R बिंदू घ्या आणि किरण OR काढा. किरण ORच्या R बिंदूत किरण OR ला लंब रेषा काढा. तिला L असं नाव द्या. L ही रेषा वर्तुळाची R बिंदूतील स्पर्शिका आहे. प्रश्न 5. योग्य त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. त्या वर्तुळाची जीवा XY अशी काढा की जी 4.6 सेंटीमीटर लांबीची असेल. बिंदू X आणि बिंदू Y मधून वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा. उकल. 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. कंपासच्या दोन टोकात 4.6 सेंटीमीटर अंतर घेऊन वर्तुळाच्या X बिंदूवर पोलादी टोक ठेवून कंस काढा. छेदनबिंदूला Y असं नाव द्या. जीवा XY काढली. वर्तुळावर जीवा XYच्या वरच्या बाजूला A बिंदू घ्या. AY आणि AX जोडा. आपल्याला त्रिकोण XAY मिळाला. योग्य त्रिज्या घेतलेल्या कंपासचं पोलादी टोक A बिंदूवर ठेवून XA आणि XY जीवांना छेदणारा कंस काढला. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून XYच्या एका बाजूला X आणि Y मधून जीवेला XY छेदणारे कंस काढा. आता किरण YM असा काढा की कोन YAX आणि कोन XYM समान असतील. नंतर किरण XN असा काढा की कोन YAX आणि कोन YXN समान असतील. अशा प्रकारे किरण YM आणि किरण XN ला समाविष्ट करणाऱ्या रेषा वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. प्रश्न 6. P केंद्र आणि त्रिज्या 2.9 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढा. P बिंदूपासून 8.8 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या Q बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. उकल. प्रथम 2.9 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं P केंद्र असलेलं वर्तुळ काढा. वर्तुळाबाहेर Q हा बिंदू असा घ्या की PQ हे अंतर 8.8 सेंटीमीटर असेल. आता रेख PQचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी कंपासच्या मदतीने रेख PQचा लंब दुभाजक काढा. आता आपल्याला रेख PQचा M हा मध्यबिंदू मिळाला. त्रिज्या MP आणि M केंद्र घेऊन वर्तुळ काढा. हे वर्तुळ पहिल्या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B बिंदूत छेदतं. किरण QA आणि QB काढा. या वर्तुळाच्या Q बिंदूतून काढलेल्या अपेक्षित स्पर्शिका आहेत. प्रश्न 7. 6.2 सेंटीमीटर लांबीचा रेख PM ज्यावर 40 अंश मापाचा कोन आंतरित करेल असा कंस PQM काढा. उकल. 6.2 सेंटीमीटर लांबीची जीवा 40 अंश मापाचा कोन करते. म्हणजे वर्तुळ कंस PM वरील कोणत्याही बिंदूशी 40 अंश मापाचा कोन करते. प्रथम आपण विश्लेषणाचा अभ्यास करू. समजा कंस PQM हा रेषाखंड PM वरील 40 अंशाचा कोन आंतरित करणारा कंस असेल आणि O हा त्याचा केंद्रबिंदू असेल,
तर केंद्रबिंदू ओ जवळ तयार झालेला केंद्रीय कोन POM हा 80 अंशाचा असेल, कारण कंसाने केंद्राशी आंतरित केलेला कोन हा वर्तुळावरील इतर भागावर असणाऱ्या बिंदूंशी त्या कंसाने आंतरित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. म्हणून त्रिकोण POM मध्ये कोन OPM अधिक कोन OMP बरोबर 180 अंश वजा 80 अंश बरोबर 100 अंश. म्हणून कोन OPM बरोबर कोन OMP बरोबर 50 अंश. कारण त्रिकोण POM हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण प्रत्यक्ष रचना करू. प्रथम रेषाखंड PM हा 6.2 सेंटीमीटर लांबीचा काढा. कोन मापकाच्या सहाय्याने P आणि M बिंदूत प्रत्येकी 50 अंशाचे कोन काढा. कोनाच्या बाजूच्या छेदनबिंदूला O असं नाव द्या. PO आणि PM काढा, ज्यांनी त्रिकोणाच्या एकाच दिशेला 50 अंशाचे कोन केले असतील. आता O केंद्र आणि OP त्रिज्या घेऊन कंस काढा. कंसावर कोणताही Q बिंदू घ्या. PQ आणि QM जोडा. अशा प्रकारे आपण अपेक्षित कंस PQM मिळवला. प्रश्न 8. 9.5 सेंटीमीटर लांबीचा रेघ DV ज्यावर 135 अंशाचा कोन आंतरित करेल असा कंस DCV काढा. उकल. कंस DV हा लघुकंस असेल, कारण त्याने आंतरित केलेला कोन विशाल कोन आहे. समजा वर्तुळ केंद्र O आहे, ज्या वर्तुळाचा संबंधित कंस DV आहे. आपल्याला दिलेलं आहे की कोन DCVचं माप 135 अंश आहे. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला मिळतं माप कंस DQV बरोबर 270 अंश आणि माप कंस CDV बरोबर 90 अंश. म्हणून कोन DOVचं माप 90 अंश आहे. त्रिकोण DOE मध्ये कोन ODV अधिक कोन OVD बरोबर 180 अंश वजा 90 अंश बरोबर 90 अंश. म्हणून कोन ODV बरोबर कोन OVD बरोबर 45 अंश. त्रिकोण DOV हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आपण रचना करू. प्रथम 9.5 सेंटीमीटर लांबीचा रेघ DV काढू. आपल्याला कोन DCV हा जीवेच्या वरच्या दिशेला असल्यामुळे आपण 45 अंशाचे कोन DV जीवेच्या खालच्या बाजूला काढू. कोनाच्या बाजूच्या छेदनबिंदूला O असं नाव देऊ. O केंद्र आणि OD त्रिज्या घेऊन वर्तुळ कंस काढू. आता DV या कंसावर कोणताही C बिंदू घ्या. DC आणि VC जोडा. आपल्याला अपेक्षित कंस DCV मिळाला. प्रश्न 9. त्रिकोण DEF मध्ये DF बरोबर 8.1 सेंटीमीटर, कोन DEF बरोबर 140 अंश, मध्यगा EM बरोबर 2.5 सेंटीमीटर यावरून त्रिकोण DEF काढा. उकल. आपल्याला त्रिकोण DEF असा काढायचा आहे की कोन DEF बरोबर 140 अंश, DF बरोबर 8.1 सेंटीमीटर आणि मध्यगा EM बरोबर 2.5 सेंटीमीटर. समजा O हा वर्तुळ केंद्र आहे. कोन DEFचं माप 140 अंश आहे हे आपल्याला दिलं आहे. कोन DEFचं माप 90 अंशापेक्षा जास्त असल्यामुळे आणि त्रिकोण DOF हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण DOF मध्ये कोन ODF बरोबर कोन OFD बरोबर 140 अंश वजा 90 अंश बरोबर 50 अंश. आपल्याला माहित आहे
की जीवा DFने आंतरित केलेला कोन DEF हा 140 अंशाचा काढण्यासाठी आपल्याला कंस DF वरील ई बिंदू निश्चित करावा लागेल आणि मध्यकेची लांबी 2.5 सेंटीमीटर दिली आहे. आता आपण रचना करू. प्रथम रेख DF हा 8.1 सेंटीमीटरचा काढा. आता रेख DFच्या अंत्यबिंदूवर प्रत्येकी 50 अंश मापाचे कोन DFच्या खालच्या बाजूला काढा. या कोनाच्या बाजूच्या छेदनबिंदूला O असं नाव द्या. O केंद्र आणि OD त्रिज्या घेऊन केंद्राच्या विरुद्ध बाजूला वर्तुळ कंस काढा. आता रेख DFचा लंब दुभाजक काढा आणि त्याच्या DFच्या छेदनबिंदूला K नाव द्या. हा रेख DFचा मध्यबिंदू आहे. K हा केंद्र आणि 2.5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आधीच्या वर्तुळ कंसाला E आणि E' बिंदूत छेदणारे कंस काढा. आता DE आणि FE जोडा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण DEF मिळाला. प्रश्न 10. त्रिकोण LAC असा काढा की LC बरोबर 6.7 सेंटीमीटर, कोन LAC बरोबर 72 अंश आणि उंची 4 सेंटीमीटर लांबीची आहे. उकल. आपल्याला त्रिकोण LAC असा काढायचा आहे की त्यात कोन LAC हा 72 अंश, बाजू LC बरोबर 6.7 सेंटीमीटर आणि उंची ABची लांबी 4 सेंटीमीटर आहे. आपल्याला दिलेलं आहे की कोन LACचं माप 72 अंश आहे. कोन LACचं माप 90 अंशापेक्षा कमी असल्यामुळे आणि त्रिकोण LOC हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण LOC मध्ये कोन OLC बरोबर कोन OCL बरोबर 90 अंश वजा 72 अंश बरोबर 18 अंश. आपल्याला जीवा LC वर LAC हा कोन कसा आंतरित करायचा ते माहीत आहे. कंस LAC वरील बिंदू Aचं स्थान निश्चित करण्यासाठी रेख LC पासून 4 सेंटीमीटर अंतरावर असणारी कंस LACला छेदणारी समांतर रेषा रेख LCच्या X दिशेस काढा. आता आपण रचना करू. प्रथम रेख LC हा 6.7 सेंटीमीटर लांबीचा काढा. आता LCच्या अंत्यबिंदूवर प्रत्येकी 18 अंश मापाचे कोन काढा. कोनांच्या बाजूच्या छेदबिंदूला O असं नाव द्या. O केंद्र आणि OL त्रिज्या घेऊन वर्तुळ केंद्राच्या बाजूला कंस काढा. आता रेख LC पुढे वाढवा आणि त्यावर N बिंदू घ्या. N बिंदूतून LC वर लंब काढा. त्यावर Q बिंदू असा घ्या की QN ची लांबी 4 सेंटीमीटर होईल. आता रेख LCला समांतर असणारी रेषा Q बिंदूतून काढा. रेषेला L असं नाव द्या. रेषा वर्तुळ कंसाला A आणि A' बिंदूत छेदते. आता LA आणि AC जोडा. आता रेख AM हा रेख LC वर लंब काढा. अशा प्रकारे अपेक्षित त्रिकोण LAC मिळाला. प्रश्न 11. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण DEF. त्रिकोण DEF मध्ये DE बरोबर 5.5 सेंटीमीटर, कोन E बरोबर 40 अंश, EF बरोबर 4 सेंटीमीटर आणि XY छेद DE बरोबर 6/5 तर त्रिकोण XYZ काढा. उकल. इथे दिलं आहे की त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण DEF म्हणून XY छेद DE बरोबर YZ छेद EF बरोबर XZ छेद DF बरोबर 6/5. कोन E एकरूप कोन Y म्हणून कोन E
बरोबर कोन y बरोबर 40 अंश. इथे आपल्याला एका कोनाचं माप मिळालं. आता आपण त्रिकोणाच्या बाजू XY आणि YZ च्या लांबी काढू. बाजू XY ची लांबी काढण्यासाठी दिलेला आहे XY छेद DE बरोबर 6/5. यात DE बरोबर 5.5 सेंटीमीटर ठेवून मिळतं XY छेद 5.5 सेंटीमीटर बरोबर 6/5. म्हणून XY बरोबर 5.5 गुणिले 6/5. म्हणून XY बरोबर 33/5. म्हणून XY बरोबर 6.6. आता YZ ची लांबी काढण्यासाठी आपल्याला दिलं आहे YZ छेद EF बरोबर 6/5. यात EF बरोबर 4 ठेवून मिळतं. म्हणून YZ छेद 4 बरोबर 6/5. म्हणून YZ बरोबर 6 गुणिले 4/5. म्हणून YZ बरोबर 24/5. म्हणून YZ बरोबर 4.8 सेंटीमीटर. त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 6.6 सेंटीमीटर, YZ बरोबर 4.8 सेंटीमीटर, कोन Y बरोबर 40 अंश. आता आपण प्रत्यक्ष रचना करू. प्रथम रेख XY 6.6 सेंटीमीटर लांबीचा काढा. रेख XY च्या Y बिंदूवर कोनमापकाने 40 अंशाची खूण करून त्यातून जाणारा एक किरण काढा. आता कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन Y केंद्रातून Y मधून जाणाऱ्या किरणावर कंस काढा. छेद बिंदूला Z असं नाव द्या. आता XZ जोडा. अशा प्रकारे त्रिकोण DEF शी समरूप असणारा त्रिकोण XYZ मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. 1. दिलेल्या त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतात. 2. दिलेल्या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांचे कोनदुभाजक काढावे लागतात. 3. वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाची स्पर्शिका काढण्यासाठी त्रिज्येला लंब असणारी रेषा काढावी लागते. 4. वर्तुळ केंद्राचा वापर न करता त्या वर्तुळाची स्पर्शिका काढण्यासाठी एकांतर वर्तुळखंडातील कोन एकरूप असतात हा गुणधर्म वापरावा लागतो. 5. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढण्यासाठी अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा काटकोन असतो. या गुणधर्माचा उपयोग करावा लागतो. 6. दिलेल्या मापाच्या कंसाची रचना करण्यासाठी आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर करावा लागतो. 7. त्रिकोणाचा पाया, पायासमोरील कोन, मध्यगा किंवा पायावरील उंची दिली असता त्रिकोण रचना करण्यासाठी आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर करावा लागतो. 8. समरूप त्रिकोणाची रचना करण्यासाठी एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक आणि कोणत्याही दोन संगत बाजूंचं गुणोत्तर दिलं असता समरूप त्रिकोणाची रचना करता येते.